आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी बुलेटिनमध्ये आपल्या हाती येत आहे। उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने या ठिकाणी जैश ए मोहम्मदच्या 2 संशयित दहशतवाद्यांना जेरबंद केलेला आहे। या 2 दहशतवाद्यांना या ठिकाणी अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। शहनवाज अहमद तेली आणि आकिब अहमद अशी या 2 संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत। तर हे दोघेही जण ॲडमिशन शिवाय या ठिकाणी राहत होते आणि जैशसाठी या तरुणांची भरती करण्याचं काम या दोघांकडे सोपवल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यांच्याकडे एक रिव्हॉल्वर आणि काही गोळ्या देखील सापडल्याचं कळतंय। तर शहनवाज काश्मीरच्या गुलगामचा तर आकिब पुलवामाचा रहिवासी आहे। 2 संशयित दहशतवाद्यांना अशा प्रकारे अटक करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेश पोलिसांना एक मोठं यश या कारवाईअंतर्गत मिळाल्याचं बघायला मिळतंय। आकिब अहमद मलिक आणि आणखीन एक दहशतवाद्याला या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। तर जैश ए मोहम्मदसाठी हे तरुण या ठिकाणी काम करत होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी या दोघांना अटक करण्यात आली। त्यामुळे आता त्यांच्याकडून नेमकी काय काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। खरं तर मुंबईकरांसाठी चिंतेची ही बातमी, कारण येत्या 3 महिन्यांमध्ये मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर विभागाने वर्तवली आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्या दृष्टीने हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। लोकमान्य टिळक टर्मिनसवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलाय, तर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांची देखील विशेष तपासणी करण्यात येते। बॉम्ब शोधक यंत्र, श्वान पथक यांच्या मदतीने या ठिकाणी तपासणीला सुरुवात करण्यात येते।